संपूर्ण जगावर युद्धाचं सावट ओढवलं आणि सगळेच देश त्यात ओढले गेले, पण त्यात भारताची भूमिका ही तटस्थ राहिली। पण आता मात्र युद्धाचे ढग दाटले असताना भारताचं नाव अनपेक्षितपणे समोर आलंय आणि याबद्दलचाच आपण एक सविस्तर रिपोर्ट बघूयात। इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांमधला संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चाललाय। क्षेपणास्त्र हल्ले, ड्रोन स्ट्राइक्स आणि प्रतिहल्ल्यांच्या मालिकेमुळे संपूर्ण प्रदेश हा तणावाखाली आलाय। जगातल्या प्रत्येक देशालाच या युद्धाची झळ बसली आहे, पण जगाचं लक्ष लागलंय ते भारताकडे। भारत या युद्धाविषयी काय भूमिका घेणार? खरं तर भारताने नेहमीच संघर्षाऐवजी शांतता, संवाद आणि संतुलित परराष्ट्र धोरण यावर भर दिलाय। पण भारत सुद्धा सध्या या युद्धाच्या काळामध्ये देशाला इंधन पुरवठा कसा होईल याबाबत धोरणात्मक भूमिका घेणंच पसंत करतोय। अशातच वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणनं इस्रायलवर 83 वेळा क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा केलाय। पण यावेळी या हल्ल्या इतकाच चर्चेत आलेला मुद्दा म्हणजे या क्षेपणास्त्रांवर लिहिलेला एक विशेष संदेश। थँक यू इंडिया, थँक यू पीपल ऑफ इंडिया असा मजकूर असलेले व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत। इराणनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्यांमध्ये वापरण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांवर भारताविषयीचे हे संदेश देण्यात आलेत। हे संदेश पाहून जगाच्या भुवया उंचावल्यात। दरम्यान इराणकडून हा दावा करण्यात आलाय की ज्या देशांनी युद्धात किंवा राजनैतिक पातळीवर समर्थन दिलंय त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा संदेश लिहिण्यात आलाय। फक्त भारतच नाही तर पाकिस्तान, स्पेन आणि जर्मनी यांच्याविषयीही नावांचा उल्लेख या क्षेपणास्त्रांवर करण्यात आलाय। इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स म्हणजेच IRGCच्या माहितीनुसार हा 83वा हल्ला असून तो मोठ्या प्रमाणात समन्वित पद्धतीने करण्यात आलाय। इराणकडून जास्तीत जास्त गॅस, जास्तीत जास्त तेल आणि इतर गोष्टी या कमीत कमी भावामध्ये आपण घ्याव्यात, ज्यामुळे आपल्याला तेलाच्या किमती, गॅसच्या किमती कमी करण्यामध्ये मदत मिळेल आणि आपली एनर्जी सिक्युरिटी आणि गॅस सिक्युरिटी ही मजबूत होईल। संधी मिळाली आहे, इराण आपल्याला मित्र समजतो आहे, त्याचा पुरेपूर फायदा करून घ्यावा। या हल्ल्यांमध्ये केवळ इस्रायलमधीलच ठिकाणं नाहीत तर आखाती प्रदेशातील अमेरिकेच्या लष्करी तळांना सुद्धा लक्ष्य करण्यात आलंय। विशेषतः बहरीनमधील अमेरिकन तळावर पेट्रियट मिसाईल सिस्टमशी संबंधित ठिकाणांवर हल्ला झाल्याचा दावा सुद्धा इराणनं केलाय। एकीकडे युद्धाचा तणाव वाढतोय, मात्र असं असताना दुसरीकडे अशा प्रकारचे संदेश लिहून इराणकडून दिले जाणारे संकेत हे केवळ लष्करी नव्हे तर राजनैतिक पातळीवर सुद्धा नवी समीकरणं तयार करणारे आहेत। भारत आणि इराण, खरं तर या दोन्ही देशांमधील संबंध हे बहुआयामी आणि दीर्घकालीन आहेत। ऊर्जा सुरक्षा, सामरिक स्थान आणि सांस्कृतिक नातेसंबंध यामुळे हे संबंध भविष्यात आणखी महत्त्वाचे होणार आहेत। जागतिक पटलावर बदलत्या समीकरणांमध्ये सुद्धा भारतानं नेहमीच संयमाची भूमिका दाखवली आहे। भारतानं नेहमीच संतुलित आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरण ठेवत इराणसोबतचे संबंध टिकवून ठेवणे यावर जास्त भर दिलाय। हा एका दीर्घकालीन संयमी राजकारणाचा विजय ठरलाय हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।